श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार। श्रीमद भागवतातल्या विविध कथा आपण या माध्यमाद्वारे श्रवण करतोय। संपूर्ण भागवत नावाचं महापुराण जे आहे ते काही कथांमध्ये एका सूत्रामध्ये बांधण्याचा प्रयत्न केलाय। या कथा अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत पोहोचाव्या म्हणून या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य तेवढ्या सज्जन शक्तीपर्यंत या कथा पोहोचण्यासाठी या शेअर करा, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि आजच्या कथा भागाला सुरुवात करू। भागवतामध्ये चित्रकेतू आणि वृत्रासुर अशी कथा आहे। मुळात हे काय आहे तर चित्रकेतू नावाचा राजा होता आणि त्याची राणी होती कृतद्युती नावाची। इतरही काही राण्या होत्या, परंतु असं सांगतात की ह्या चित्रकेतू राजाला संतती नव्हती। तो नेहमी खिन्न असे। त्याला असं वाटायचं की जर मला अपत्य झालं नाही, पुत्रप्राप्ती झाली नाही तर मला ज्याला मोक्ष म्हणतात किंवा माझं जी कार्य आहे ते कोण करेल। आणि एकदा अंगिरा नावाचे ऋषी त्याच्या राज्यामध्ये आले, त्याच्या दरबारामध्ये आले। राजानं अंगिरा ऋषींचं स्वागत केलं, आतिथ्य झालं आणि राजा खिन्न मनानं हे सगळं करतोय। असं म्हणतात की आपल्या मनाची जी अवस्था आहे ती लगेच चेहऱ्यावरती प्रगटते। म्हणजे एखादा आपला आवडता व्यक्ती आपल्याला भेटला, दिसला, जर आपलं मन उदास असेल तर त्याच्या हे लगेच लक्षात येतं की तू हे जे दाखवतोयस हे वरवरच आहे। तेच अंगिरा ऋषींच्या लक्षात आलं आणि त्यांनी राजाला विचारलं, राजा तू हे सगळं करतोयस पण तुझ्या मनामध्ये काही वेगळा विचार चालू आहे, तेव्हा तुझ्या मनात काय प्रश्न आहेत किंवा काय दुःख आहे ते मला तू सांग। त्यावेळेला राजाने सांगितलं की महाराज मला पुत्र अपत्य प्राप्ती नाहीये। तेव्हा अंगिरा ऋषींनी सांगितलं की अरे पुत्र नाहीये हे बरं आहे की तुला भगवत चिंतन कर, तुला उलट कुठलीच काळजी नाही। पण राजानं हट्ट धरला, कृतद्युतीनं हट्ट धरला आणि म्हणाले नाही आपण काहीतरी करा, आम्हाला प्रसाद द्या, ज्या योगे आम्हाला पुत्रप्राप्ती होईल। अंगिरा ऋषींनी त्याला प्रसाद दिला आणि त्याचं फल म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती झाली, परंतु तो पुत्र अल्पायुषी ठरला। मुळात त्याच्या भाग्यामध्ये पुत्रप्राप्ती नव्हतीच, पण ऋषींच्या कृपेमुळे तो झाला, पण अल्पायुषी ठरला। आणि आता अल्पायुषी ठरला याचं कारण असं झालं की त्या राजाच्या बाकीच्या ज्या राण्या होत्या त्यापैकी कोणीतरी एकीनं या छोट्या पुत्रावरती विषप्रयोग केला। कारण आता पुत्रामध्ये राजा अधिकाधिक व्यस्त झाल्यामुळे आम्हाला तो आता वेळ कमी देणार आहे, म्हणून कोणीतरी त्या पुत्रावरती विषप्रयोग केला आणि त्या पुत्राचं शव त्या ठिकाणी पडलेलं आहे, तो देह तिथे निश्चित पडलेला आहे। चित्रकेतू, त्याची पत्नी कृतद्युती हे अत्यंत शोक करतायत आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी देवर्षी नारद महाराज आहे। नारदांनी त्याचं सांत्वन केलं आणि म्हणाले, राजा तू पुत्राकरता शोक करू नकोस, तो जिथून आला होता तिथून गेला, तेव्हा तू आता शोक करू नकोस राजा। मुळात तुझ्या भाग्यामध्ये पुत्र नव्हता, परंतु ऋषींच्या कृपेमुळे, त्यांच्या प्रसादामुळे तुला तो प्राप्त झाला। परंतु यथावकाश तो ज्या ठिकाणाहून आला होता त्या ठिकाणी तो निघून गेला। आणि तिथे देवर्षी नारदांनी राजाला पुत्र कुठल्या प्रकारचे असतात याचा काही उपदेश केलाय। नारद म्हणतात, राजा 4 प्रकारचे पुत्र असतात। पहिला शत्रुपुत्र सांगितला। शत्रुपुत्र म्हणजे
आपले गतजन्मीचे जे शत्रू असतात ते त्यांचा बदला घेण्यासाठी म्हणून पुत्ररूपाने आपल्या ठिकाणी जन्म घेतात. दुसरे म्हणाले ऋणपुत्र असतात. म्हणजे गतजन्मी कुठल्या तरी स्वरूपामध्ये आपलं जर ऋण फेडायचं राहिलं असेल तर ते वसूल करण्यासाठी ते आपल्या पोटी जन्म घेतात. तिसरे म्हणाले उदासीन पुत्र असतात. उदासीन पुत्र म्हणजे काय तर नारद म्हणतात हे पुत्र विवाहापूर्वी आईवडिलांपाशी राहतात आणि विवाहानंतर मात्र बायको आणि तो पुत्र हे वेगळा संसार थाटतात. आणि चौथे म्हणजे सेवक पुत्र सांगितले. सेवक पुत्र हा आयुष्यभर आईवडिलांची सेवा करतो. राजा या जीवनामध्ये सर्व नाशवंत आहे. पुत्र, ऐश्वर्य, सेवक, मित्र हे सारं नाशवंत आहे. तेव्हा तू ज्या पुत्रासाठी शोक करतोयस तो मुळात तुझा कोणी नव्हताच. तुझा आणि त्याचा काही जन्माचा संबंध आहे, काही वेळेचा संबंध होता, म्हणून त्यानं तुझ्या घरामध्ये जन्म घेतला आणि यथावकाश तो आता निघून गेलेला आहे. तेव्हा तू आता त्याच्यासाठी शोक करू नकोस. बराच मोठा उपदेश देवर्षी नारदांनी त्याला केला. त्याचा जो पुत्र शोक जो होता तो दूर केला आणि दिव्य ज्ञान त्या राजाला दिलं, मंत्रोपदेश केला आणि त्याच्यानंतर राजाला नामसाधना सांगितली आणि या नामसाधनेनं राजा पापमुक्त झाला. असं म्हणतात की पुढे हा महासिद्ध झाला, म्हणजे भगवंतांचा पार्षद झाला. वैकुंठामध्ये हा भगवंतांचा पार्षद झाला आणि याला समीपता नावाची जी मुक्ती आहे ती मिळाली. परंतु असं म्हणतात की हा भगवंतांचा पार्षद एक दिवस फिरता फिरता शिवलोकामध्ये म्हणजे कैलासावरती गेला आणि कैलासावरती त्यानं एक दृश्य पाहिलं. ज्या दृश्यामध्ये खरं तर असं म्हणतात भगवान शिवांच्या दर्शनानं सर्व मनोकामना ह्या तृप्त होतात, शिल्लकच काही राहत नाही. कारण ते शिव स्वतःच इतके वैराग्य वृत्तीचे आहेत की त्यांना पाहिल्यानंतर इतर काही मनोकामना याव्या हे शिल्लकच राहत नाही. परंतु भगवान शिवांच्या उजव्या अंकावरती पार्वती माता बसलेली दिसली आणि त्याच्या मनामध्ये पटकन विकल्प निर्माण झाला आणि त्यानं तो बोलून दाखवला भर सभेमध्ये. ज्यावेळेला तो शिवांचं दर्शन घ्यायला गेला होता तेव्हा तो म्हणतोय की भगवान शिव हे भर सभेमध्ये आपल्या पत्नीला आपल्या उजव्या मांडीवरती घेऊन बसले. हे भगवान शिवांना शोभतं का? भगवान शिवांना काही वाटलं नाही, कारण ते निर्विकार आहेत, निर्विकल्प आहेत. पण मातेला मात्र राग आला, अत्यंत क्रोध आला आणि मातेनं याला शाप दिला की तू भगवान शिवांकडे अशा विकल्प दृष्टीनं पाहतोयस तेव्हा तुला भूलोकीमध्ये असुर योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. आणि हाच चित्रकेतू पुढे वृत्रासुर नावाचा राक्षस बनून जन्माला आला. परंतु त्याचबरोबर तिनं त्या राक्षसाला, त्या चित्रकेतूला एक उशाप दिला. त्यानं देवीला, मातेला तिनं जो शाप दिला होता तो मान्य केला आणि त्याचबरोबर त्यानं एक वर मागून घेतला मातेकडून की ज्या वेळेला माझा अंतकाळ येईल त्यावेळेला तो भगवंतांकडून व्हावा. पण त्यावेळेला महादेव म्हणाले की त्यावेळेला काही भगवंतांचा अवतार होणार नाहीये. तेव्हा भगवंतांचं तेज ज्याच्यामध्ये आहे अशा एका अस्त्राकडून तुला मुक्ती मिळेल आणि तू पुन्हा त्या धामाला, वैकुंठाला पोहोचशील. आणि हाच चित्रकेतू पुढे वृत्रासुर नावाचा राक्षस झाला
आणि त्या जन्मामध्ये त्याला सायुज्यता नावाची जी मुक्ती आहे ती मिळाली. ह्या वृत्रासुराची कथा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. श्रीमद भागवतातल्या काही निवडक कथा ह्या रूपामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत या कथा पोहोचाव्यात म्हणून या आपल्या चॅनलला लाईक करा. या कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून यांना शेअर करा. एवढीच प्रार्थना आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरे नमः, हरे नमः, हरे नमः.